सर्व संतांच्या अलौकिक हेतूचे अकारण करून अशा कृपेनं या आपण ग्रंथराज ज्ञानेश्वरीचा विचार करत आहोत. विचार करत असताना तृतीय अध्यायामध्ये हे सगळे मनुष्य आपल्या स्वभावानुसारच क्रिया करतात, आपल्या स्वभावावरच जातात हे सांगितलं. कारण म्हणून आणखी एक हेतू सांगतात की मनुष्याने याच्यावर जाऊ नये, याचं सांगण्यात येईल. जे विषय आहे विषयाच्या आधीन मनुष्याने होऊ नये हे सांगतात. इंद्रियस्यार्थे भगवान बोलतात की अर्जुना, इंद्रियस्य अर्थे राग द्वेषो व्यवस्थितो तयोः वशं न आगच्छेत हि तौ अस्य परिपन्थिनः. अर्जुना, इंद्रियस्य अर्थे दोन वेळेस इंद्रिय शब्द लिहिला म्हणजे एक इंद्रिय नाही. हे इंद्रियस्य हे विप्सा अर्थ काय? विप्सा डबल लिहिली ती विप्सा द्योतित करते. म्हणजेच प्रत्येक इंद्रियाच्या विषयामध्ये, कोणता विषय असं नाही, प्रत्येक इंद्रियाच्या विषयामध्ये राग द्वेषो व्यवस्थित हो. राग आणि द्वेष हे विद्यमान आहेत. तयोर वशम न आगच्छेत. मनुष्य या रागद्वेषांच्या वश होऊ नये, यांच्या वश जाऊ नये. कारण तौ अस्य परिपंथिनो, ते राग आणि द्वेष या साधकाचे परिपंथी म्हणजे शत्रू आहेत, विरोधी आहेत. आपण परमार्थ करत असो तर हे आपल्या राग आणि द्वेष हे दोन्हीही आपल्या शत्रुत्वामध्ये राहतात आणि आपल्या परमार्थ हा वृद्धिगत न होऊन देता
परमार्थातून आपल्याला मागे खेचणारे असे राग द्वेष सांगितले गेले. आता श्री ज्ञानावर आहे, त्याच्यावर काय व्याख्यान करतात ते पहा. एरवी इंद्रियांच्या अर्था सारिका विषयो गीता संतोषो की रचिता आपजेल. एरवी इंद्रियाच्या अर्थासारिका विषयोपोखिता चित्ता संतोषो चित्ता कीर चित्ता संतोष कीर आपजेल. अर्थ एरवी, एरवी शब्दाचा वास्तविक अर्थ व्हावा लागेल. एरवी नाहीतर अथवा आपण करू. इंद्रियाच्या अर्थासारिखा इंद्रियांचे जे विषय आहेत त्या इंद्रियांच्या अर्थासारिखा. आता या ठिकाणी एक अर्थासारिखा शब्द येतो. सगळ्या ठिकाणी याचा अर्थ इच्छेप्रमाणे, आवडीप्रमाणे, इच्छे अनुरूप असे 3 टिप्पणीमध्ये असा अर्थ करतात. आणि इंद्रियांच्या विषयासारखा विषय असं जर केलं, इंद्रियाच्या अर्थासारखा विषय म्हणजे इंद्रियांच्या विषयासारखा विषय असं एक इच्छेप्रमाणे. मग इच्छेप्रमाणे जर अर्थ केला तर इंद्रियांच्या इच्छेप्रमाणे विषय पोखिता. पोखिता अर्थात आता पुष्ट पुष धातू आहे ना, पुष्ट केला असता म्हणजे विषय आपण प्राप्त केला असता. इंद्रियांच्या इच्छेप्रमाणे विषय प्राप्त केला असता. चित्ता संतोषोकी रापजे. चित्तात अंतकरणात निश्चितपणाने संतोष आनंद प्राप्त होईल. निश्चित आनंद होईल म्हणजे आपण आपल्या काय करतो, इंद्रियाला वाटताना फरसन आहे की नाही, इंद्रियांच्या इच्छेप्रमाणे मग आपण विषय फरसन प्राप्त केला असता तो आनंद होतो का? हा, निश्चित चित्तात आनंद उत्पन्न होईल हे बोलतात, परंतु ते योग्य नाही. का? कारण की अथवा दुसरा जर आपण याच्या इच्छे अनुरूप न करता म्हणजे इंद्रियांच्या विषयासारखा विषय असा अर्थ होतो. शब्दशः इंद्रियांच्या अर्थासारखा विषय म्हणजे इंद्रियांच्या विषयासारखा विषय तो जर प्राप्त केला असता तरी आनंद प्राप्त होतो असा अर्थ होतो. मग आता जर असा अर्थ केला शब्दशः अर्थ तर काय होईल की पहा, इंद्रिय ही 5 ज्ञानेंद्रिय रूप आहेत आणि 5 कर्मेंद्रिय रूप आहेत. ज्ञानेंद्रिय ही ज्ञानाची साधने असल्यामुळे त्यांना ज्ञानेंद्रिय म्हणतात आणि वाक्पाणीपाद हे कर्माची साधना असल्यामुळे त्यांना कर्मेंद्रिय असे म्हणतात. इंद्रियांच्या अर्थासारखा आता जर आपण विचार केला, वाक पाणी पाद पायोपस्थ ही कर्मेंद्रिय व श्रोत्र त्वक चक्षु रसन आणि घ्राण हे ज्ञानेंद्रिय आहेत. या ज्ञानेंद्रियांचा विषय आपला निश्चित ठरलेला आहे. श्रोत्राचा विषय शब्द, त्वगेंद्रियाचा विषय स्पर्श, चक्षुरेंद्रियाचा विषय रूप, रसनेंद्रियाचा रस आणि घ्राणेंद्रियाचा गंध हे सगळ्यांचे विषय ठरलेले आहेत. मग इंद्रियांच्या अर्था इंद्रियांचा जसा विषय असतो, प्रत्येक इंद्रियांचा जो जो विषय आहे
इंद्रियांच्या जसा विषय तसा, म्हणजे जसं इंद्रियांच्या अर्थासारखा इंद्रियांचा जो जो अर्थ, म्हणजे श्रोत्रेंद्रियाचा शब्द इत्यादी. कर्मेंद्रियाचे 5 विषय आहेत. कर्मेंद्रिय वाक, पाणी म्हणजे हात, पाद, पायू आणि उपस्थ, ही अशी 5 कर्मेंद्रिय. त्या कर्मेंद्रियाचा सुद्धा विषय ठरलेला आहे. वाणीचा विषय वदन, हाताचा विषय ग्रहण करणं आदान, पायाचा विषय गमन, उपस्थाचा विषय आनंद आणि पायूचा विषय मलत्याग. हे प्रत्येक इंद्रियांचे विषय ठरलेले आहेत. मग या इंद्रियांचा जसा अर्थ, त्या इंद्रियांच्या अर्थासारखा इंद्रियांच्या विषयासारखा विषय. मग जसे प्रत्येक इंद्रियाचा विषय असेल, त्या आपण म्हणतो ना इंद्रियार्थ, इंद्रियांच्या विषयासारखा आपण विषय प्राप्त केला तर, म्हणजे जशा ज्या इंद्रियाचा जो विषय आहे, इंद्रियांच्या विषयासारखा विषय म्हणजे इंद्रियांचा विषयच. आपण पाहतो ना, जर कश्यप आणि अदिती यांनी तपश्चर्या केली आणि भगवंताकडे त्या प्रार्थना केली की तुमच्यासारखा मुलगा व्हावा. आणि त्या भगवंतासारखा मुलगा कोण आहे? भगवंतासारखा भगवानच. पण भगवंताला जसं अवताराला यावं लागलं, तसंच विषयांच्या अर्थासारखा विषय म्हणजे प्रत्येक इंद्रियाचा विषय. इंद्रियाच्या अर्थासारखा ज्याचा जसा विषय असेल त्याच्यासारखा विषय. आपल्याला वाटलं की आता त्वगेंद्रिय आहे, तर त्वगेंद्रियाचा विषय प्राप्त, तसा विषय त्याला प्राप्त केला असता. शब्दाच्या विषयासारखा विषय म्हणजे शब्द विषय प्राप्त केला असता. प्रत्येक इंद्रियांच्या विषयासारखा विषय जर प्राप्त केला तर काय होतं की प्रत्येक इंद्रियाचा विषय त्याला दिला, तो प्राप्त केला तर चित्तामध्ये निश्चित संतोष म्हणजे आनंदाची प्राप्ती होईल, हे खरं आहे. परंतु पुढे त्याच्यात घातही आहे. पहा, या ठिकाणी इंद्रियांचा स्वभाव काय आहे. ही इंद्रिय विशेषतः आपण मागे द्वितीय अध्यायामध्ये मात्रा स्पर्श असतो श्रीकृष्ण सुख दुःखदामध्ये पाहिलं. या विषया वाचून काही आणि सर्वथा रम्य नाही ऐसा स्वभावची पाहिजे यांचा. हे या इंद्रियांचा स्वभाव काय आहे? विषय वाचून दुसरं काहीच चांगलं नाही. इंद्रियांना वाटतं गोड, काही विषय गोड वाटतात आणि ते त्यांच्याकडेच धाव घेतात. मग त्यांचे विषय तिथे आपल्याला दिलं, मग त्याच्यापासून संतोष खेद आपल्याला होतं. जर जसा जसा विषय प्राप्त झाला त्यापासून संतोष अधिक प्राप्त होतो. हा, आणि यथा योग्य विषय प्राप्त झाला, ज्याला जसा पाहिजे इंद्रियासारखा, इंद्रियाला जसा या प्रकारचा विषय पाहिजे तो विषय प्राप्त केला तर आनंद होतो. परंतु आपल्याला प्रश्न आहे, हा आनंद हे कोणाचा आहे? विषयामध्ये आनंद होतो का? वास्तविक पाहिलं तर विषयात आनंद नाही. कारण की आनंद सुखम अस्य आत्मनोरूप, सुखम सुख हे या आत्माचं स्वरूप आहे. भूमैव सुखम, आत्मा आनंद रूप आहे. क्योंकि म्हणून आनंदादेव खलु इमानि भूतानि जायन्ते. म्हणून आनंद रूप हा आत्मा आहे, सुखरूप आत्मा आहे. त्या सुखरूप आत्म्याचाच किंचित अंश ग्रहण करून एतस्यैव आनंदस्य अन्यानि भूतानि मात्रामुपजीवन्ति. या आत्माच्या आनंदाचाच एखादा अंश ग्रहण करून हे सगळे जीव जगतात. जर आत्माच आनंदरूप, यद्देश आकाश आनंदो न स्यात्. जर हा आकाश म्हणजे आत्मा
आनंदरूप नसता तरी सगळे प्राणी जगलेच नसते. म्हणून या आत्म्याचाच आनंद ग्रहण करून सगळे या सृष्टीतील लोक आनंदी होतात. म्हणजे आत्म्याचाच आनंद सर्वांमध्ये आहे. म्हणून म्हटलं जातं ती आनंद आहे, या आत्म्याच्या आनंदावर जगतात. या आनंदाची प्रक्रिया आपणही विचारसागरादी ग्रंथामध्ये ऐकत असतो. कारण की जसं पौर्णिमेचा चंद्र आहे, पौर्णिमेच्या चंद्राचा आपल्याला स्पष्ट भान व्हावं याकरिता काय लागतं? पाणी लागतं. पाण्यामध्ये आपण पाहणार, ते पाणी स्वच्छ असावं आणि स्थिर असावं. जोपर्यंत पाणी हे चंचल असतं आणि पाणी हे गढूळ असतं तोपर्यंत त्या पाण्यामध्ये चंद्राचं प्रतिबिंब स्पष्ट आपल्याला दिसत नाही. असं पळाल्यासारखं देखील त्याचं यथार्थ चांगलं निघतं. जसं नित्तळ पाण्यात, स्थिर पाण्यात स्पष्ट ज्ञान होतं. मग लागतं की नाही? तसंच काय होतं, जेव्हा मनुष्याच्या अंतःकरणात इदम मे स्यात् इच्छा कामशब्दिता म्हणजे कामना निर्माण होते. हे मला पाहिजे, हे मला पाहिजे, अशी जेव्हा मनुष्याच्या अंतःकरणात कामना उत्पन्न होते आणि तीच कामना जेव्हा विषय प्राप्तीनंतर शांत होते, विषय प्राप्त झाला तर तेव्हा ती कामना शांत होते आणि अंतःकरण स्थिर होतं. स्थिर झालेल्या अंतःकरणात आत्मानंदाचं भान होतं. आनंद बाहेरून नाही आहे, आनंद विषयात नाही आहे. बस विषय प्राप्त झाले की असं वाटतं की आपल्याला या विषयातून आनंद प्राप्त झाला. जसं एखादं कुत्रं असतं, ते गावाकडे अनुभव असेल, कुठे जर हाडकं पडली असलं तर ते हाडकं चगळीत राहतं, है ना? असं हाडकं फोडत राहतं, हाडकं चगळीत राहतं. आणि मग ते प्राप्त झाले तर काय होतं ते पहा. जर आपल्याला विषय प्राप्त झाले तर काय होतं की एखादं हाडूक आहे आणि ते हाडूक चावलं ना, हाडूक चावलं तर त्याचे दाढ असलं, हाडक लागलं दाढाला तर त्याचंच काय होतं, रक्त निघतं. त्याचं रक्त जर निघलं आणि तेच सगळंच बसतं, त्याला काय वाटतं हाडकातूनच रक्त निघतं. रक्त हे आपलंच आहे, परंतु त्या हाडकाला आपली दाढ लागल्यामुळे त्याला रक्त चिटकतं, त्याला वाटतं हाडकातून रक्त निघतं. अशी स्थिती होते. तशीच आपली स्थिती आहे. आनंद हा आत्म्याचाच आहे, परंतु जोपर्यंत अंतःकरण स्थिर होत नाही तोपर्यंत आनंदाचं भान होतं. मग आपण, कारण की त्या विषयाच्या प्राप्तीमुळे त्या विषयाच्या इच्छेने वारंवार अंतःकरण चंचल होत असतं. पहा, ज्याला कोणत्याच विषयाची इच्छा राहत नाही तो नित्य आनंदात असतो. आणि ज्याला विषयाची इच्छा होते, त्याला विषयाची इच्छा झाली की जोपर्यंत तो विषय प्राप्त होत नाही तो वारंवार त्याच्या अंतःकरणात तो विषय पुढे नाचत राहतो. आणि प्राप्त झाला की आनंद होतो. बरं, विषयातच आनंद असता तो नित्य प्राप्त झाला पाहिजे होता, तो नित्य आनंद राहत नाही. बरं, आपण आहोत, आता आपल्याला काय पाहिजे, काय रे? हा, बरं, कशाने मिळतो? फरसाणानं का? बरं, फरसाणानं, कारण की आपल्याला सवय लागली ना खाण्याची. बरं, यानं मिळतो म्हटलं, आपण ते खाल्लं, आनंद किती वेळ? तो जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत फार इच्छा. इथून वरती गेलं, जोपर्यंत खोलीत जात नाही तोपर्यंत तीव्र, जो आत जात नाही तोपर्यंत बाहेर समस्या होऊ शकते ना, हे ना? आतमध्ये गेल्यानंतर आपण काय करतो, खायला सुरू करतो. बरं, खाल्ले 10 घास खाल्ले, 15 घास खाल्ले, पहिल्या घासात जो आनंद अंतःकरणावरती स्थिर झाले ती नंतर होत नाही. बरं, पोट भरलं, ठोसव ना आणखी, मग खावंच वाटत नाही. गेला की आनंद, म्हणजे त्या पर्सनमध्ये आनंद आहे का? नाही, त्याच्यात आनंद
नाही. बरं वाटला आपल्याला अगोदर, पण वाटला तो आपला भ्रम झाला. आपलं अंतःकरण स्थिर जोपर्यंत होत नाही तोपर्यंत पुन्हा जास्त झालं, अंतःकरण चंचल झालं, आता नको, आता पाणी दे, पाण्यामुळे स्थिर होईल. म्हणजे विषयानं आपलं अंतःकरण स्थिर झालं आणि त्या ठिकाणी आत्म्याचं प्रतिबिंब पडलं आणि तेव्हा आपल्याला भान झाला. म्हणून पंचदशीकारानं म्हटलेलं आहे, यद यद सुखम भवेत तत्तत् ब्रह्मैव प्रतिबिंबना वृत्तिष्वंतर्मुखास्वस्य निर्वग्नम. एक प्रतिबिंबन आहे. म्हणजे काय होतं की जे जे आपल्याला सुख प्राप्त होतं ते कोण आहे? ब्रह्मच आहे. कारण की जेव्हा अंतर्मुख वृत्ती होते त्या अंतर्मुख वृत्तीमध्ये आत्मानंदाचं भान होतं तेव्हा आपल्याला सुख वाटतं. हे जर आनंदाचा जर विचार पाहिला तर ते आनंद वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आहेत. त्याला आपण लोकांना जसं जसा प्राप्त होतं ब्रह्मानंदही म्हणतो, वासनानंद, विषयानंद, पुन्हा विद्यानंद, या प्रकारे शास्त्रात जे हे अनेक प्रकारचे विद्यानंद, हे आत्मानंद काय नाही, हे सगळे एकच आत्मानंदच. परंतु हे आनंदाच्या शास्त्रात विभाग केलेले आहे. हे जरी आनंद आपल्याला वाटत असेल ती उपाधी लागल्यामुळे विषय प्राप्त झाला तर आपल्या आत्मानंदाचंच भान होतं, म्हणून आपण त्याला विषयानंद म्हणतो. मग बरं तुम्ही काय म्हणता असेल, काय मग विषय सुख सेवन केलं तरी आत्मानंदच भेटतो, मग कशाला साधना करत राहायची, विषय गोळा करायची आणि आत्मानंद भोगत राहायचा. मग आत्मानंद, कारण की कोणताही आनंद आत्मानंदच आहे, मग विषय प्राप्त करून आत्मानंद सेवन केलं तर काय वावग आहे, अशी इच्छा होईल की नाही, अशी शंका होईल की नाही. म्हणून आपण आत्मानंद प्राप्त करण्याकरता आम्ही विषय प्राप्त करतो, कोणी साधना करतं. परंतु जर आपण विचार केला तर एक पहा, आपल्याकडे गंगेचं पाणी आहे, गंगेचं पाणी प्यावं की नाही, पिलं पाहिजे ना, त्याचं आचमन केलं पाहिजे, सेवन केलं पाहिजे. परंतु तेच गंगेचं पाणी आपण आपल्या गाड्यात पिलं तर बरं, आपण कमंडलूत, उत्तम कमंडलूत, शुद्ध कमंडलूत आणून पिलं तर बरं. परंतु ते गंगेचं पाणी असून सुद्धा ते जर आपण दारूच्या भांड्यात आणलं तरी पिण्याजोगं आहे का? नाही. म्हणजे गंगोदक जरी झाले तरी ते मध्य भांड आले, मग काय आपण त्यात ते घेऊये काही केले विचारी पा, मग ते आपण घेता येईल का सांग? अर्थात आपल्याला ते घेता येण्याजोगं नाही, आपण ते घेऊ नये. तसंच हे विषय म्हणजे दारूच्या भांड्यासारखे आहे आणि आनंद, आत्मानंद म्हणजे तो गंगेच्या पाण्यासारखा आहे. मग आपण या विषयरूपी दारूच्या भांड्यातून गंगारूपी आत्मानंदाचं सेवन कसं करावं? अर्थात करू नये. म्हणूनच सर्व ऋषी मुनींना विषय सुखते का, विषय गवळणी वगैरे विषय सुखते काही बाप, विषय सुखते काही बापुडे ते क्षीण, म्हणजे विषय सुख हे बापुडे क्षीण आहे, हे चांगला विषय सुख नाही. म्हणून पै विरक्त पुरुष त्यजती का जैसे विष, ज्याप्रमाणे विष आपण त्याचा त्याग करतो त्याप्रमाणे विषयाचा त्याग केला पाहिजे. कारण की हे आपल्याला वाटत असेल विषय सुख हा प्रारंभी आनंद देणारा हरिओम, तो प्रारंभी आनंद देणार आहे असं वाटत असेल तरी सुद्धा एक दिलं यद्यत सुखम साधनाधीनम दुःखमेव एतदुच्यते.
जे जे सुख साधनाच्या अधीन असतं, काहीतरी कारणाने मिळतं, ते सुख खरं दुःखच आहे, त्याला सुख म्हणू नये. आणि विषय सुख हे साधनाच्या अधीन आहे. विषेंद्रिय संयोगात यत्तदग्रे मृतोपमं परिणामे विषमिव तत्सुखम राजसं स्मृतम्. विषय आणि इंद्रियांच्या संयोगापासून जे आपणाला सुख प्राप्त होतं ते आरंभी अमृतासारखं वाटतं, परंतु परिणाम त्याचा विषयासारखा आहे का? भौमानाम मंगळू. भौम भौम म्हणजे मंगळ ग्रह आहे ना, त्याला काय म्हणतो आपण? मंगळ शब्द आहे, मंगळ ग्रह म्हणतो. तो कसं आहे? दुःख देणारच आहे का? रोहिणी ती म्हणती जळू तैसा सुख प्रवादू बरळू वैषयिकुहा. ज्याप्रमाणे रोहिणी म्हणजे मृगजळ, मृगजळाला आपण पाणी म्हणतो, किंवा तसं ग्रह आहे अमंगळ ग्रह, पण त्याला म्हटलं जातं मंगल ग्रह. तसंच आपल्याला हा विषय वाटतात चांगले, परंतु हे केवळ सुखप्रवाद, त्याला बोलणं ते बरळ आहे, आलतू बडबड आहे, म्हणून आपण हे मनुष्यानं सोडून द्यावं. म्हणून ते जे ज्ञानोबरायांनी 5व्या अध्यायामध्ये एक श्लोक दिला, त्याच्यामध्ये आद्यंत अंत कौंते नतेश्वर मते बुधा. हे विषय कसे आहेत? हेही संस्पर्शजा भोगा दुःख येऊ नये होते आद्यंत अंत कौंते नतेश्वर मते बुधा. त्या ठिकाणी म्हणून एक श्लोक दिला पहा, ते ओवी दिली. म्हणून हे मूर्ख काय म्हणून विषय भोगी जे सुख ते साध्यंत की जाण दुःख, परी काय करीती मूर्ख न सेविता न सवे. म्हणून विषय भोगामध्ये जे सुख आहे ते केवळ दुःखच आहे, दुःख. परंतु काय करावं मूर्ख लोक? कारण ते सेवन करताना त्याच्या तृप्तीच होत नाही. आणखी ज्याप्रमाणे किडे असतात पोहातले, त्या पोहातल्या किड्याप्रमाणे विषयामध्ये रममाण होत असतात. म्हणून विद्वान लोक रमत नाहीत. हे संतोषकीर वाटेल, परंतु माऊली बोलतात, परंतु ते कसं आहे? परितो संचोराचा सांगातो जैसा नावेक स्वस्तो तव जम नगराचा पान तू सांडीजेना. हे विषय सेवन करणं कशासारखं आहे? ऐका. परी जैसा समचोराचा सांगातू जव नगराचा प्रांतू सांडीजेना. तव नावेक स्वस्तो तैसा त्वाथी. अर्थ परी परंतु जैसा संचोराचा सांगातू, ज्याप्रमाणे साव चोराची संगती, जव नगराचा प्रांतू सांडीजेना. साव चोर आहे, घरी येऊन राहतो. साव चोराची संगती जोपर्यंत नगराची सीमा सोडित नाही तोपर्यंत नाविक स्वस्तो, क्षणभर चांगला असतो. ऐकले? आपल्या गावाच्या जवळ जोपर्यंत नगराच्या आपण सीमा ओलांडत नाहीत तोपर्यंत साव चोराची संगती फार क्षणभर चांगली असते. परंतु तो जर चोर आपल्या नगराच्या बाहेर गेला, एखादा ओढा वगैरे पाहतो, सगळं लुटवतो, घेऊन जातो. तशी जी इंद्रिय आहे त्याप्रमाणे ही इंद्रिय आहे. जोपर्यंत आपल्याला आरंभी गोड वाटतं संचोरासारखं, परंतु त्याने आपल्यावर एकदा झडप घातली मग आपला प्राण हरविल्याशिवाय
राहणार नाहीत. आपल्याला जन्म मरणाच्या फेऱ्यात पाडल्याशिवाय ही इंद्रिय राहणार नाही. म्हणून मनुष्या तैसा तो संतोष वाती, त्याप्रमाणे तो आती, तो आपण जोडलाय, तो आती तो संतोष आहे. संतोष अशा प्रकारचा आनंद तोपर्यंत चांगला आहे जोपर्यंत इंद्रियाधीन आपण होत नाही. एकदा झालं मग ते सोडत नाही मरेपर्यंत. अरे इसे प्रमाण दिले का, संचोराचे साधने ते चित्ते प्राण गेले. म्हणजे संचोर असेल, संचोर मैत्री चांग जवन पविजे ते दांग. संचोराची मैत्री तोपर्यंत चांगली जोपर्यंत वनाचा मार्ग प्राप्त होत नाही. मग अशात आपल्याला आपण म्हणतो अरे ते चांगलं आमच्या जवळचे होते, फार मित्रासारखे राहिले, पण जंगलात गेलंच म्हटलं, मग अशी स्थिती होऊन जाते. तशीच इंद्रिय फार सावचोर आहे. अगोदर गोडगोड बोलतात, गोडगोड आनंद दिल्यासारखं करतात, नंतर आपल्याला मग चांगले सालटे काढतात, मग दुःखात पाडतात. बापा विषयाची मधुरता जनी आवडे उपजे चित्ता, परी तो परिणाम विचारिता प्राणो. बापा अन्वय, बापा विषयाची मधुरता चित्ता आवडी जणे उपजे, परी तो परिणाम विचारिता प्राणुहरी. बापा अरे बाबा रे अर्जुना, विषयाची मधुरता, विषयाची का विषाची, विष आहे विष. आपलं काय वाटलं विष फार गोड आहे ना. विषयाच्या मधुरतेविषयी चित्ता आवडी जणी उपजे. चित्तामध्ये मनामध्ये आवड उत्पन्न होऊ नये. विषयाच्या मधुरतेविषयी अंतःकरणात आवड उत्पन्न होऊ नये. का ऐक नाही परी, कारण की, परी म्हणजे कारण की तो परिणाम त्या विषयाच्या परिणामाचा विचार केला असता प्राणुहरी ते विष प्राण हरण करते. म्हणून आवड उत्पन्न झाली असली ते मनुष्याच्या अंतःकरणात ती आवड उत्पन्न होऊन एखाद्याला होते विष प्यावं असं वाटतं, परंतु होऊ नये, कारण की त्याचा परिणाम मारक आहे, जीव घेईल. तसंच हे विषय आहेत, विषयाची चित्तात आवड उत्पन्न होईल, परंतु आवड उत्पन्न होऊ देऊ नये, कारण की ते सुद्धा प्राण घेणार आहे. कारण की विषय आणि विष याच्यामध्ये आपण जर विचार केला, हे विष एकदाच मारेल, परंतु विषय वारंवार मारतात. म्हणून मनुष्यानं विषयापेक्षा विषयाला व्यावं, इतकं व्यावं की विषय जवळ आला तरी आपण पळून गेलं तरी बरं, इतकं मनुष्यानं सावध राहावं. श्री रामदास स्वामीजी लग्नाच्या बाहुल्यावरूनच पळत गेले, ऐक नाही. मग विषय जर पुढे आला तर माणसाची स्थिती अशी होते की त्याला काहीच सुधरत नाही. म्हणून विषय जवळ आला, इकडं दिसलं की आपण इकडं निघून गेलं पाहिजे, इतकी विषयापासून दूरता ठेवली पाहिजे. देखे इंद्रिय कामू असेल तो लावी सुख दुरासे, जैसा गळी विनू आमिषे बोलवी जेला. देखे देखे अरे अर्जुना पहा, इंद्रिय कामू असे देखे इंद्रिय कामू असे तो सुख दुरासे लावी, जैसा गळी आमिषे मिनू भुलविजे. अर्जुना पहा,
इंद्रिय कामू असे, इंद्रियामध्ये कामना असते. इंद्रियाच्या ठिकाणी कामना आहे, कारण की इंद्रिय जे आहेत ती इच्छा, इंद्रिय त्यांच्या विषय भोगण्याची लालसा असते. परंतु तो लावी सुखदुरासे, ती कामना सुखाच्या वाईट आशेकडे लावते. वाटतं की सुख उपभोगावं. नंतर जैसा गळी आमिषे मिळून बोलले, ज्याप्रमाणे गळातील आमिषाने, गळाला लावलेल्या गळावरील आमिषाने मिनू भुलवी, जे मासा भुलविला जातो. आणि आपल्याकडे भेजून दिसलं की त्याला वाटतं वा वा कायच मेजवानी आली आहे. परंतु आता मेजवानी नाही, मरण आले हे काही कळत नाही. की तया माझी गळू आहे, जो प्राणात घेऊन जाये, तो जैसा ठाऊ अनुहे झाकले पडे. परी जो प्राणात घेऊन जाये, गळू तया माझी आहे, झाकले पडे तो ठाऊ अनुहे. जो प्राणात घेऊन जाईल, परंतु जो प्राणाला घेऊन जाईल असा गळ त्या आमिषात आहे. हे है ना, जो प्राणाला घेऊन जाईल असा गळ त्या आमिषामध्ये आहे. झाकलेपणामुळे तो जसा ठाऊवान आहे, हे की नाही, जसा तो झाकल्यामुळे ठाऊक ज्ञात होत नाही आणि त्या विषयाच्या प्राप्तीने आपल्या प्राणाला तिथं मुक्तो. तसंच हे विषय म्हणजे हे आपले नाशक आहेत, हे न कळाल्यामुळे मनुष्याला गोड वाटतात आणि विषयामध्ये मनुष्य रमतो. तैसे अभिलाषे की जेल, जरी विषयांची आशा धरिजेल, तरी वरपडा होईल क्रोधानळा. ते तैसे येणे अभिलाषे की जेल, तैसे येणे अभिलाषे की जेल, जशी विषयांची आशा धरिजेल, तरी क्रोधा नळा वर पडा व्हायची. भगवान अर्जुनाला बोलतात त्याप्रमाणे या इच्छेनं केलं जाईल बरं का. जर विषयाची आशा धरली जाईल तर क्रोधा नळा वर पडा व्हायचे. क्रोधरूपी अग्नीच्या अधीन होऊन जाऊ, मग क्रोध येईल. कारण की जर समजा तुम्हाला एखाद्याने आपलं कोणी ऐकलं नाही, आहे का नाही, पाहिलं का नाही, आपल्या इच्छेच्या विरुद्ध झालं की माणसाला क्रोध येतो. आणि इच्छा किती घातक आहे, कामना त्याला आपण म्हणतो. बरं आपलं नाही ऐकलं कोणी, बरं आपली इच्छा आहे की मला हा विषय प्राप्त व्हावा आणि तो नाही दिला तर माणसाचे पळा लाल चेहरे. एखाद्यावर तुमचं फरसनच मध्येच काढून घेतलं तर वरती काय काय तळपायाच्या मस्तकात जात असेल, आहे का नाही. म्हणजे क्रोध मनुष्याच्या अंतःकरणात केवळ इच्छेमुळे होतो. आणि ती इच्छा मनुष्यानं विशेषतः विषयाच्या विषय बाळगावीच नाही. जर झालं तर क्रोध होईल आणि क्रोध झालं की आपली सगळी साधना नष्ट होऊन जाते. जैसा कळोनिया पारधी गातेच्या संधी आणि मृगाते बुद्धी साधावया, ज्याप्रमाणे अन्वय जैसा पारधी गातेच्या संधी मृगाते, अच्छा मृगाते बुद्धी
साधावया कवळनिया आणि जसं केले जैसा पारधी बुद्धी साधावया मृगाते कवळनिया घातेच्या संधी आली. जसं आपण काय करतो, एखादा पारधी असला तर बुद्धी साधावया म्हणजे आपलं मतलब सिद्ध होण्याकरिता, आपली इच्छा पूर्ण होण्याकरिता सगळीकडून फिरवून कवळून सगळं करून येतात आणि मारण्याच्या इच्छेनं त्याला जाळ्यात टाकतात. काय करतात ते, म्हणजे जाळ्या दूर लावून ठेवतात आणि सगळे एकीकडून बस आवाज देत जातात. मग काय प्राणी असेल तो दूर पळून जाईल तिकडून आणि तिकडे जाळ्या लावल्या आणि त्या जाळ्यात जाणार. तसेच हे विषय आपला नाश करण्याकरताच आपल्याला विषयाजवळ घेऊन जातात इंद्रिय. म्हणून मनुष्यानं येत बावडे बोलतात येत तैसीच परी आहे, म्हणून हे संघ हा तुझ नोहे पार्था दोन्ही क्राम क्रोध घातुक जाणे. हे पार्था येत तैसीच परी आहे, या ठिकाणी तसाच प्रकार आहे. म्हणून हा संघ तुझ नोहे, हा संघ तुझ नोहे, तुझ्या योग्य नाही. हा तुला संघ नसावा. हे काम क्रोध दोन्ही घातक झाले. हा काम आणि हा क्रोध हे दोन्ही घात करणारे आहेत असंच समज आणि यांच्यापासून तू दूर हो, असं या श्लोकातून या ओळ्यातून आपल्याला दिसतात. वाक्याच्या ओम